आकाश खोटं नाही, आकाश अजिबात खोटं. नाही. हे बघ, आकाश, तुला सांगू खोटं का? नाही. नाही काय नाही, सांगू नाही, का? नाही. हे बघ आपले सगळे मेकअप मॅन सगळे येऊन बसतात. एखादा जोक सांगू शकतेस? हा सांग आता. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज राजश्री मराठीच्या ऑफिसमध्ये आली आहे घर बंदूक बिर्याणी या सिनेमाची टीम, आणि ही ओळख करून द्यायला मला खूप भारी वाटतंय. महाराष्ट्राची नवी क्रश सायली पाटील आपल्याबरोबर आहे, आणि तुमच्या सगळ्यांचा आवडता लाडका हँडसम आकाश ठोसर आपल्याबरोबर आहे. खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचं. थँक्यू. कसे आहात? मस्त एकदम एकदम मजेत. सो दणक्यात प्रमोशन चाललंय, तुमच्या रील्स व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर, तुमचे इव्हेंट्स व्हायरल होत आहेत. सो किती भारी फिलिंग आहे. 7 तारखेला सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. खूप मजा येते ॲक्च्युली, कारण लॉकडाऊनचा मध्ये 2 वर्षाचा काळ गेला आणि त्याच्यानंतर आता फिल्म येते, परत मोठ्या पडद्यावरती येणार. सो ही एक एक्साइटमेंट आहेच आहे. फिल्म नवीन आहे, नागराज सर आहेत, झी आठपाट यांच्यासोबत परत जोडलेलो गेलो. ती पण खूप मजेशीर गोष्ट आहे, आणि ते घेऊन आम्ही परत एकदा उतरतोय मैदानात. येस, पण सायलीला तर नवीन एक मस्त टॅगलाईन मिळाली आहे, सबसे कातिल सायली पाटील. आणि दंगा करतायत मुलं कॉलेजेसमध्ये वगैरे, तुम्ही जाताय प्रमोशनसाठी. सो ही नवी आयडेंटिटी कशी वाटते सायली? खूप मजा येते खरं. आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये ते जे ओरडतं आम्हाला असं होतं की काय बोलताय ते, कारण कुठेतरी अजून सुरुवातही नाही झाली तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी मिळतात. तर मला त्याचं खरं खूप असं कसं घेऊ असं झालं, एवढं ओझं वाटतं. पण इतकं छान वाटतं कारण रिस्पॉन्स खूप ओव्हरवेल्मिंग, आणि लोक इतकं काही प्रेम करतायत. आता याला तर म्हणजे परशा म्हणून सोडतच नाहीयेत. इतकी मजा येते, क्रेज आहे ती अजूनही परशाची. पण आपण नागपूरमध्ये, आपण पुण्यामध्ये भेटलो होतो, आणि तेव्हा आकाशचा इंटरव्ह्यू झाला, पण सायलीचा इंटरव्ह्यू झाला नव्हता, कारण माहित नव्हतं कधी रिव्हील करायचंय ते. सो ते तेव्हा विचारता नाही आलं. पण कसा बॉन्ड कसा झालाय या दोघांचा, आकाश आणि सायलीचा? खूप कमाल आहे. म्हणजे आम्ही तसं जूनमध्ये काम केलं होतं, तर तेव्हापासून आम्ही मित्र आहे, म्हणजे 4-5 वर्ष झाले. त्यामुळे आता या फिल्ममध्ये काम काय असतं, नवीन ऍक्टर सोबत जेव्हा काम करतो थोडंसं तो ऑकवर्ड म्हणजे होतो, किंवा ते कम्फर्ट नसतो. पण हिच्यासोबत काम करताना तसं मला काहीच नव्हतं, अजिबात टेन्शन नव्हतं. त्यामुळे ते अजून छान झालं. इव्हन ज्यावेळेस आम्ही शूट करत होतो त्यावेळेस पण एकमेकांना सांगणं असतं ना, की तू असं कर, हे केलं तर असे छान दिसशील, किंवा हे नको करू. ते असं बरेच एकमेकांना हेल्प झाली, आणि ते गुणगुणमध्ये आता खूप छान दिसतं. हो, आणि खूप मस्करच गुणगुण गाणं खूप छान वाटतंय. कसा सायली हा बॉन्ड डे 1 ला झालाय का जरा वेळ गेला त्यासाठी? तसं ऍक्च्युअली काही मैत्री असतात ना ज्या अगदी एफर्टलेस असतात, तशी माझी आणि आकाशची मैत्री झाली आहे. फार काही एफर्ट्स आम्ही घेतले नाही, पण आमचा बॉन्ड इतका छान आहे ना. आणि बाय द टाइम आता झुंडपासून आम्ही काम करतो, तर 4 वर्षामध्ये कुठेतरी अजूनच घट्ट मैत्री झाली आहे, आणि ती आता गुणगुणमध्ये क्लिअरली दिसतीये. त्यामुळे आणि आकाश बरोबर मी स्क्रीन शेअर करते, इथेच मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट होती आयुष्यामध्ये. बरं, सो हा बॉन्ड आणि ही मैत्री कशी आहे हे कळेल मला आता. सेगमेंट करूया आपण, यासाठी झालं आम्ही सेगमेंट करूया. ही और शी काही प्रश्न विचारीन, ती गोष्ट तुमच्यापैकी कोण करतं ते तुम्ही मला सांगायचं, आणि मला ऑनेस्ट खरी खरी उत्तरं हवी आहेत. ठीक आहे, डन आहे. पहिला प्रश्न, घर बंदूक बिर्याणी या सिनेमाच्या सेटवर सगळ्यात जास्त लाड कोणाचे झाले? अरे उलट पकडलं. कोणाचे लाड झाले? तिला असं वाटतं आकाशचे. ऑफकोर्स यार, हिरोईन आहे, सो हिला जरा ते पहिली गोष्ट एक बोलू, म्हणजे आम्ही ना एक 60 दिवस ना जंगलात शूट केलेलं आहे. सो ते एक तिथं होतं की नाही का, असं स्टार सारखं कोणाला जास्त म्हणजे तिकडे व्हॅनिटीज नव्हते. म्हणजे आम्ही कसंही कुठेही झोपायचो, कसंही फिरायचो, कसंही कुठे मांडी घालून खायला बसायचो. सो ते टाइम दाखवायला तिकडे चान्सेस नव्हता. असं म्हणता येईल. तुमच्या दोघांमध्ये टाइमपास करण्यात अग्रेसर कोण होतं? अरे वा, हे बघ, जबरदस्त. बरं, फूडी कोण आहे? आकाश. आणि बिर्याणी. तयार व्हायला वेळ कोणाला लागला? आकाश खोटं नाही, अजिबात नाही. सांगू का? नाही काय सांगू. हे बघ, आपले सगळे मेकअप मॅन सगळे येऊन बसतात. ही पहिली मेकअपला बसते, हिला 1.5 तास जातो, त्यानंतर मी बसतो, मग 10 मिनिट असतात माझ्याकडे. मग ही सेटवर रेडी होऊन जाते. सगळ्यांना असं वाटतं आकाश लेट आला, आकाशचं झालंच नाही, असं होतं. पण नेहमी असं होतं, सगळ्यांना असं वाटतं की आकाश लेट. बोलायचं झालं म्हणजे घर बंदूक बिर्याणी मधला तुझा लुक तो पाहता मला असं वाटत होतं की साधारण याला वेळ लागत असेल, कारण तसं ते सेट करायला. म्हणजे जर माझं खूप झालं 15 मिनिट, 10 ते 15 खूप झालं. आणि मेकअप तर लिटरली करत नाही मी, फक्त असं थोडंसं नॅचरल ठेवतो, झालं. पण अर्धा तास पकडून झाला जास्तीत जास्त. थँक्यू त्यासाठी, पण तरी जास्त वेळ नाही लागला. नाकावर राग कोणाचा असतो? कोणाचाच नाही, आम्ही नाही चिडत दोघं. नाही, व्हेरी गुड, चांगले आहात रे. सेटवर कॉम्प्लिमेंट्स कोणी दिल्या एकमेकांना? जास्त कॉम्प्लिमेंट्स कोणी दिल्या? आकाशने दिल्या. तू नाही देत कॉम्प्लिमेंट? देते म्हणजे जास्त आकाश. ओके. टुकार जोक मारायची जबाबदारी कोणाची होती? तू ती म्हणते तुझी. एखादा जोक सांगू शकतेस? हा सांग आता.
सिरीजचा नाही, आज ऍक्च्युली त्याचे खूप जोक आहेत. ओके, तो हां बरं, शाब्दिक कोट्या म्हणूया आपण. आता इथे नाही सांगू शकत तो जोक. ओके, बीप आहे का, सेन्सर्ड आहे. बरं, लंच ब्रेकची वाट कोण पाहायचं? द फूडी मॅन. ओके, सेटवर गोंधळ घालणारं कोण? आकाश. हो, म्हणजे माझे असतील सर्कल तर मग मी माझा आवाज खूप कारण असतो. मग सगळं मग पुन्हा एकदा नागराज सर, त्यावेळी आठवण. शी पण ओके, मिळून. मिळून फ्लर्ट कोणी केलंय एकमेकांशी? नाही केलं. नाही, नाही तुम्ही फ्लर्ट नाही केलं एकमेकांशी? नाही. दुसऱ्या कोणाशी? आता कसं एकमेकांशी नाही केलं, दुसऱ्या कोणाशी केलं तर आकाशने हे दाखवलंय. ओके, बरं. डायलॉग्स मध्ये फंबल कोणाचे जास्त पडले? ही आणि शी. दोघांचे. कोणता डायलॉग रे खूप कठीण गेला घर बंदूक बिर्याणी मधला, की खूप फंबल्स येत होते त्याच्यात, किंवा सिच्युएशन सांग? माझं सांगू, माझा एक सयाजी सरांसोबतचा सीन होता आणि एक डायलॉग होता जो असं रागात काहीतरी बोलतो, मी येतो पळत येतून धावत असं काहीतरी बोलतो. सो खूप छोटा डायलॉग होता, असं असेल की 1 2 3 4 5 असं बोलायचं आहे मला. टेक सुरू झाला, मी रिहर्सल केली, मस्त झालं. अरे 1 2 3 4 5 असं भर असं बोलून गेलो. असं 4 ते 5 वेळा झालं. सयाजी सर म्हणले असं नको करू, शांत हो, विचार कर काय बोलायचंय तुला, सगळे विसर, लोक विसर, कॅमेरा विसर आणि समोर उभा थांब आणि तुला जे वाटतं ते मनापासून बोल. आणि ते खरंच कमाल झालंय. आणि मग 2 3 4 हळूहळू बोललो. ओके, सायली कुठे फंबल? मला सीनच्या अगदी 5व्या मिनिटाच्या आधी समजलं की मला डायलॉग आहे आणि तो असं बऱ्यापैकी मोठा होता, ज्यात माझी भाषा वेगळी आणि त्या कॅरेक्टरची भाषा वेगळी. तर मी फंबल नाही झाले, पण माझं असं थरथर त्या आवाजात जाणवत होती. मग मी थोडं शांत हो, मग घेऊ डायलॉग, असं झालंय. ओके, सतत शिव्या कोणाच्या तोंडात होत्या? नाही, मी असले गुड बॉय आणि गोड आहेत. जबरदस्त जोडी आहे. गोड गोड काय म्हणतात, गोड गुणी जोडी. ओके, सॉरी बोलायला तुमच्यापैकी इनिशिएटिव्ह कोण घेईल असं वाटतं? काय झालं तर मी दोघं पटकन सॉरी इतकं इझी आहे? हो हो, ओके, लगेच सॉरी बोलतो. बरं, डान्स प्रॅक्टिस सगळ्यात जास्त कोणी केली? आकाश. कसं काय? म्हणजे मला असं वाटतं मी पटकन विसरतो, म्हणजे झालं ना. डान्सच्या बाबतीत येतंय सगळं तरी पण त्याला सतत मला असं होतं की अजून परफेक्ट होऊ शकतो, अजून चांगलं होईल म्हणून करतो. ओके, रोमॅन्टिक सीन करताना ऑकवर्डनेस कोणामध्ये होता? एनी हा प्रो आहे. नाही नाही, आकाश प्रो आहे त्याच्यामध्ये. आकाश शाहरुख खान आहे. ऍक्च्युली तसं बघायला तर नाही असं काय नाही. माझी फिल्म होती त्यावेळेस मी पण सायरटला असंच झालं होतं. हिची पण तशी बघायला पहिली मराठी फिल्म आहे आणि पहिल्यांदा असं गाणं वगैरे शूट करत होती. पण सैराट करताना रोमॅन्टिक सीनला तू ऑकवर्ड होतास? फर्स्ट टाइम कॅमेरा फेस करत होतो. नाही कुठेच ते आता ऍक्टिंग. हे सायली, सो तू ऑकवर्ड होतीस? हो, बऱ्यापैकी. म्हणजे मी बराच वेळ घेतला. म्हणजे हा असा सीनच्या बाजूला माझा मित्र आहे, पण असं मला सीन मध्ये असायचं थोडं ऑकवर्ड व्हायचं. तर बरीच मदत झाली आकाशची. प्रो आहे. एक्झॅक्टली तसंच होतं. खूप मस्त, पण भारी बॉन्ड आहे, मला कळलं. आणि खरी खरी उत्तरं दिली हेही मला कळलं. सिनेमाबद्दल अजून अगदीच खरं बोललो आम्ही. खूपच खरं बोलला. ते मला दिसलं 2 प्रश्नांच्या उत्तरावर. पण गाईज थँक्यू सो मच. आणि 7 एप्रिलला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो घर बंदूक बिर्याणी. नवीन जोडी आहे, नवीन स्टोरी आहे आणि बऱ्याच गोष्टी छान छान पाहायला मिळणार आहेत. काय आपल्या लाडक्या प्रेक्षकांना अपील करायला थिएटरमध्ये यायचं? प्रेक्षकांना हेच म्हणून की तुम्ही जसं गुणगुणला एवढं प्रेम दिलं, ट्रेलरला एवढं काय भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. सो असंच प्रेम तुमचं राहू दे. आणि 7 एप्रिलला आमची फिल्म येते घर बंदूक बिर्याणी. तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत, तुमच्या जवळच्या लोकांसोबत सगळ्यांनी जा आणि या फिल्मची मजा घ्या. बस हेच सांगेल मी. सायली, आमची फिल्म खूप कमालीची बनली आहे आणि या चित्रपटामध्ये सगळं आहे. तुम्हाला रोमॅन्स आहे, ह्युमर आहे, फाईट्स आहे, सगळं. तर एन्जॉय. मला असं वाटतं मराठीत असा धमाका अजून आलेला नाही आहे. तर आणि मी हे खात्रीशीर सांगू शकते की तुम्ही चित्रपटाच्या बाहेर जेव्हा पडाल गृहाच्या, तेव्हा तुम्हाला असं वाटेल हे कधी पाहिलं नव्हतं आणि खूप नवीन आहे, रिफ्रेशिंग आहे. तर माझी खात्री आहे तुम्ही सगळे जाल आणि एवढंच प्रेम द्याल. तर तुम्ही नक्की बघा 7 एप्रिलला. अगदीच. पण गोड आणि गुणी जोडी. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुमच्या दोघांना. थँक्यू.